हे हॉटेलचं क्लाउड बेस ॲप आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही मंथवाईज पण खर्च बघू शकता. इथे जसं दिसतं आहे एप्रिल महिन्यामध्ये ऑइलवरती खर्च किती, व्हेजिटेबलवर किती, गॅसवर किती, त्यानंतर जून महिन्यामध्ये किती, मे महिन्यामध्ये किती, हे तुम्ही मंथवाईज पण बघू शकता. इकडे लेजरवाईज पण बघू शकता. त्यानंतर टोटल कॅशमध्ये किती पेमेंट झालं, जीपेमध्ये किती पेमेंट झालं. आता आपण एक एप्रिल महिन्यामध्ये एंट्री करून बघूया. आता इथे बघा हिशोब लागतो की नाही ते पण कळेल. 15,000चा खर्च आहे, त्याच्यामध्ये मी 5,000चा अजून खर्च वाढवतो एप्रिल महिन्यामध्ये. इथनं मी तारीख बॅक जाऊ शकतो. समजा मी 15 एप्रिल घेतलं, त्यानंतर इथे मंथ घ्यायला लागतो कारण का आपल्याला मंथली पण एक्सपेन्सेस बघायचे आहेत. व्हेजिटेबल्समध्ये गेलो आणि मोड त्याचा मी कॅश घेतला आणि 5,000चा मी एंट्री सेव्ह केली. आता मी काय करतो, मंथ वाईजमध्ये जाऊन बघितलं तर हे बघा इथे एप्रिल महिन्यात 20,000चा टोटल खर्च झाला आणि व्हेजिटेबलवर बघितलं तर 5,000चा खर्च आहे. म्हणजे व्हेजिटेबलमध्ये इथे डेट वाईज पण दिसतं आहे 15-15 आणि इथे जर लेजर वाईज बघाल तर टोटल व्हेजिटेबल्सचे ॲड होऊन पण दिसतील इथे 10,000चा. तर हे असं ॲप आहे आणि हे क्लाउड बेस आहे. म्हणजे तुम्ही जरी हॉटेलवर नसलात तरी तुमचे एक्सपेन्सेस ट्रॅक होऊ शकतात. मल्टी युजर्स आहे म्हणजे तुम्ही